रेडी टू प्ले. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मिळाला आहे दणदणीत खणखणीत सॉरी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. अजय शेळके संघाचा आयकॉन खेळाडू. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे गोलंदाज या ठिकाणी मेजर राम साठे. गोलंदाज खास आहे बघा. आणि यावेळेस जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आयकॉन हुसेन बघायला मिळत आहेत. 97 धावा नाबाद. मागे सामन्याचा जो इतिहास आहे तो इतिहास पुन्हा एकदा बघायला मिळेल का? यावेळेस मात्र कॉर्नरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू जातोय अकेले हम अकेले तुम एकटाचे चेंडू. सीमा रेषा पार चौकार. यावेळेस कमालीचा फटका. आक्रमण दुहेरी होतात. पाठोपाठचा षटकार आहे बघा, कारण पहिला चौकार आहे. 11 धावाला उपाय मात्र बघायला मिळते. यावेळेस गोलंदाजानं फलंदाजाला जखडण्याची गरज आहे. कारण मागे सामन्यामध्ये आपण बघितलं ड्रॉप शॉट होता. जाणीवपूर्वक चेंडूला खाली ठेवलेलं. त्या ठिकाणी शॉट कव्हर पॉइंट मध्ये चेंडू रोखला गेला. चला जाता जाता डॉट चेंडू मात्र मेजर साठे आपल्याला दाखवतायत. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावर 11 धावा आपल्याला बघायला मिळतील. नवीन गोलंदाज या ठिकाणी दत्ता. दत्ता उपाडे. Between the gap. जिल्हाबाद. हलकीसी दरार. घेन फरार. चौकार. खडाक. जबरदस्त फलंदाजी बघा. 15 धावाला फलकावर षटक क्रमांक 2. भव्य स्वागत या ठिकाणी गोलंदाजाचं केलं. यावेळेस किरण यांच्या बॅटतून येणारा धमाकेदार शानदार जानदार चौकार. आणि या ठिकाणी दत्त तुम्हाला नक्कीच मलिंगा यांची आठवण येईल. हा गोलंदाजाने मात्र आता शरीराचे वेध घेतलेत. पुनरागमन करीत असताना दत्ता यांनी सांगितलंय आमच्याही हातात चेंडू आहे भाऊ. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचा खेळ मैदानात चालू असताना मात्र आपण बघतोय 15 धावाला फलकावर बनवल्या गेल्या. हा यावेळेस लांबच्या दिशेमध्ये डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. कृष्णा चांगले क्षेत्ररक्षण बघा. हा त्या ठिकाणी बॅलन्स करणं सुद्धा गरजेचं होतं. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. धावफलक मात्र पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर. हुसेन स्ट्राईक एंडवर येतोय. हा फटका बसलेला यावेळेस. कॉटन बॉलची संधी. हा पकडला गेला चेल. हुसेन मैदानात होईल फेल. बॅक टू द डकआउट. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बड़ी मछली जाल में शार्क मासा. मोठी विकेट. दत्ता उपाडे चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण दत्ताला.
चला चला नवीन फलंदाज लवकर मैदानात यायचंय. हा अजून एक आयसीसीचा नियम असतो बरं का, हा जर बॅटर सर्कलच्या बाहेर गेलाय तर नवीन येणारा बॅटर आउट दिला जातो बरं का. हा एक कमालीचा कमबॅक या ठिकाणी दत्ता उपाडे यांनी केलेला आहे. एक मोठा फलंदाज ज्यानं 97 धावांची अबद्ध खेळी केली होती, त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेलं आहे. एक बाद 16. नाही पदत आली ते जास्त होतंय बघा. या ठिकाणी संजू टिपरे जे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले पहिल्या चेंडूवर मात्र आपण बघितलंय त्यांना काही करता आलेलं नाहीये. यावेळेस हा चेंडू होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने जर बघितलं तर क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येतोय. हा 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 17. तर 2 षटकांची समाप्ती बघा. एक बाद 17 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी माध्यमामध्ये जर बघितलं तर मला वाटतं थोडासा बदल या ठिकाणी कृष्णा साळु सोळंकी साळुंके हा साळुंके यांच्याकडे मात्र यावेळेस चेंडू जो दिला गेलेला आहे. एका नवीन गोलंदाजाचा शोध या ठिकाणी पूर्ण केला गेलाय. जर्सी क्रमांक 10. खराब चेंडूने सुरुवात असेल. पंचांची हात समांतर मात्र बघायला मिळते. वाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाल्या गेली. धावफलक मात्र एकीने पुढे जाईल. हा शॉट चांगला आहे. इनसाइड आउट. वन बाउन्स टू डिफेन्स. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे चौकार. झेल होता सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर संघ नायक होते. झेल पकडायला पाहिजे होता. हा यावेळेस लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक काहीसा वेगात मात्र चेंडूवर आलेला आहे. यष्टीरक्षकापर्यंत चेंडू पोहोच केला गेला. 23 धावा धावफलकावर कृष्णा साळुंके नाही फटका चांगला आहे परंतु चेंडू हवेत आणि हातातून सटकलाय. कुठेतरी साबण हाताला लावून आलेले दिसतोय संघ बिभीषण आबा गर्दे. तर या ठिकाणी झेल नक्की सुटलाय. 27 धावा आपण बघतोय धावफलकावर पूर्ण होताना. हा बॅकफुटवर आले जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूची उंची फलंदाज मोजू शकलेला नाहीये. किरण आघाडीचा फलंदाज आहे. पठाण सर या षटकामध्ये गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली म्हणावी लागेल कारण त्यानं दोनदा संधी निर्माण केली होती. वाईटचा इशारा येतोय बघा या दरम्यान. मी सहमत आहे सचिन सर. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांनी साथ देणं कंपल्सरी आहे. या विषयावर आपण थोडं नंतर बोलू. हा बॅटीचा स्पर्श आहे. तिसरी संधी होती यावेळेस मात्र यष्टीरक्षकाने पूर्ण केली. आणि यष्टीरक्षक कोण आहे संघाचा
सर्वात महागा खेळाडू ऋषी कदम, नाम तो सुना ही होगा. जिसमें दम वो है ऋषी कदम. एक चांगला यष्टीरक्षक म्हणून ओळख आहे अंबाजोगाई संपूर्ण क्रिकेट एक चेंडू परिसरामध्ये. शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. कमालीचा यष्टीरक्षक आणि कमालीचा झेल बघा. ऋषी कॉडबे यांचा एक झेल पूर्ण करताना बघायला मिळाले. आणि अगदी या ठिकाणी सचिन मुंडे यांनी अगोदर चर्चा केली होती. या अगोदर 2 झेल सोडलेत बघा. तर यात गोलंदाजाची चुकी बिलकुल नाही. परंतु तिसऱ्या प्रयत्नात मात्र आपण बघितलं त्यांना यश मात्र मिळालं. एक चांगली गोलंदाजी आपण बघतोय. जरी क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही तरी गोलंदाज हिंमत हारला नाही. तिसऱ्या वेळेस प्रयत्न केला आणि तोच फलंदाज बाद केला. त्यामुळे म्हणतात ना, प्रयत्नांती ईश्वर. हा प्रयत्नांती परमेश्वर. शेख निहाल आलेत. हा फटका चुकीचा आहे. आणि हा झेल कमालीचा आहे बघा. वाव, जबरदस्त झेल. कॅच ऑफ द मॅच. लीडर ऑफ द फ्रंट. संघाचा संघ मालक, संघाचा कणा भैयाजी गर्दे म्हणजेच मुन्ना गर्दे. अतिशय महत्वाचा झेल टिपला आहे भैयाजीने. आणि आयकॉनला तंबूत परत पाठवण्यात यश प्राप्त केलं इथे भैयाजीने. कुठेतरी आता बिभीषण आबा गर्दे हा संघ ट्रॅकवरती परतताना दिसतोय. आणि निहाळची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आला आहे. तो फलंदाज म्हणजे सतीश गुप्ते. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 धावांवरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलाय कृष्णा सोळंके या गोलंदाजाच्या षटकामध्ये. रामसाठी आलेत बघा गोलंदाजी मार्कवर आघाडीचे गोलंदाज आहे. षटक क्रमांक 4 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. यावेळेस बघा अगदी पदकालीचा बघितला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, हिट हार्ड आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. तीन बाद 34 धावा आपण बघतोय द फलकावर. एक कमालीचा फटका बघा संजू टिपरे यांच्या बॅटेतून मात्र येतोय. एक पदकालित्व बघितलं. गोलंदाजावर थोडीशी दादागिरी करताना त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलेलं आहे. त्या ठिकाणी जे क्रीडा रसिक आहे त्यांना विनंती असेल थोडस सहकार्य करीत जावं. चेंडू देत जा. स्पर्धेतील 10 संघ 51,000 रुपयांचं पारितोषिक समोर मारण्याचा प्रयत्न यावेळेस फसलेला आहे. चेंडू पासून दूर होतो. लाईनीत येणं गरजेचं होतं. एक डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यावेळेस वारकर हे व्हेरिएशन महत्वाचं आहे बघा. या ठिकाणी मेजर राम साठे षटकार आला असेल परंतु ते दुःख विसरत असताना मात्र त्यानंतर कमालीची गोलंदाजी. यावेळेस धावा एसटीच्या बाहेर आहे. अवांतरची घोषणा नक्की केली जाते. पंचांचे आता समांतर म्हणजे धाव मिळणार अवांतर. अवांतरच्या मदतीनं पुढे जाऊ. दिशा खराब आहे पुन्हा एकदा. डाव्या इष्टीकडे फेकलेला चेंडू होता आणि त्या चेंडूला त्याची जागा दाखवली बघा फलंदाजानं. षटकार. बघूया पुढचा चेंडू. बॅटीची कडा घेतले गेले.
नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडूने या षटकाची होणारी समाप्ती. 4 षटकानंतर 3 बाद 41 धावा. नाही सोपा झेल होता बघा. 3 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान हा चेंडू पडला. संघनायक या ठिकाणी दत्ता आपण बघतोय. हा सरप्राईज चेंडू होता बघा. फलंदाज फक्त बघत राहिले. गॉड ऑफ द मॅच. सुपर डिलिव्हरी. यष्टांची वेध घेण्याचा विचार नक्की होता यावेळेस. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय त्या ठिकाणी स्कोअर लाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल या ठिकाणी 3 बाद 43 धावा धावफलकावर आपण बघतोय. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संघनायक दत्ता उपाडे गोलंदाजी मार्कवर. हा यावेळेस देखील चेंडू हवत आहे. आणि मला आता मेजर राम साठे आहेत त्या ठिकाणी. नाही सचिन डोंगरे क्षमस्व शरीरयष्टी सारखी आहे बघा त्यांची. सचिन चांगले क्षेत्ररक्षण बघा. यष्टीरक्षकापर्यंत जर बघितलं तर चेंडू पोहोच केला गेला. 45 धावा धावफलकावर असणार आहे. निर्धाव चेंडू आहे बघा. दाट चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे बघा. षटक क्रमांक 5 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उडवलेला आहे. चेंडूला उंची आहे आणि लांबी अगदी अर्धा डझन धावा मिळतील इतकी लांबी आहे. षटकार. तर 5 षटकानंतर अर्ध षटकापार 3 बाद 51 धावा. 5 षटकानंतर 3 बाद 51 धावा धावफलकावर आहेत. यानंतरचा होणारा जो सामना आहे सचिन भैया देवकर मित्रमंडळ वर्सेस महावीर मोबाईल शॉपी दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स कडे रिपोर्टिंग करण्यासाठी यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना महावीर मोबाईल शॉपी वर्सेस सचिन भैया देवकर मित्रमंडळ दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. आजच्या सत्रातील शेवटचा सामना. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढताना पाहतोय आपण. 53 धावावरती जाऊन पोहोचली आहे. खराब चेंडू समाचार घेतला इथे फलंदाजाने. संजय टिपरे सातत्याने याच मैदानावरती सराव करून आज टिप्पा मात्र सापडत नसताना दिसतोय. अजय शेळके याला कुठेतरी आयकॉनचं प्रेशर घेताना दिसतोय हा खेळाडू.
काहीतरी ऍडवाइस देताना पाहतोय आपण ऋषी कदम यांना. मोलाचा सल्ला दिलाय. पाहायचंय. परत एकदा चेंडू सरळ सीमारेषेबाहेर मिळाला आहे तो षटकार. सल्ला दिला होता ऋषीने, परंतु मला वाटतं या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिला होता तो सल्ला. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहतोय आयकॉन खेळाडू. कुठेतरी आयकॉनचा दबाव अंगावरती दिसतोय अजय शेळकेच्या. प्रेशराईज होताना पाहतोय आपण अजय शेळकेला. कुठेतरी आत्मविश्वास जागा करावा लागेल. चांगली गोलंदाजीची गरज आहे. यापूर्वीचा सामना गमावला या संघाने. अतिशय महत्वाचा सामना म्हणावा लागेल या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. मोलाचा सामना आहे. कमबॅक चेंडू इथे बाद करण्यात यशस्वी झाला अजय शेळके. मैदानात आला आहे डावखुरी हाताचा फलंदाज राजू शेख. चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण इथे मुन्ना गर्देला. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. तर या ठिकाणी शेवटचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 बाद 69 धावा धावफलकावर. धावांसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये धाव चालू आहे. हा बिमर. तर या ठिकाणी बिमर साठी पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली. दरम्यान 3 धावा पळून पूर्ण केल्या. या पुढील होणारा सामना महावीर मोबाईल शॉपी संगनायक जगन्नाथ पाटोळे आणि त्यांच्या विरुद्ध होणारा सामना खेळणारी टीम आहे सचिन भैया देवकर मित्र मंडळ. या दोन्ही संघाचे संघनायक त्यांनी लागलीच कॉमेंट्री बॉक्सला रिपोर्टिंग करायची आहे. वारंवार आपण सूचना देत आहोत. लवकरात लवकर आपण इकडे यायचं आहे आणि येताना आपली प्लेइंग 11 घेऊन यायची आहे.
हे किशोर भाऊ तुमच्या टीमला पाठवा कप्तानला इकडं. हा 4 बाद 72 धावा आहेत बघा. 4 बाद 72 धावा असणारे 6 षटकांची झालेली समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर सतीश स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर राजू शेख स्वागत केलंय. आसमान दाखवलंय बघा गोलंदाजाला. कृष्णा साळुंके स्वागत केलंय. भव्य स्वागत. स्वागत केले फलंदाजाने इथे कमबॅक करावा लागेल कृष्णाला. कारण यापूर्वीचा सामना गमावला आहे. विभीषण आबा गर्दे या संघाने चांगली कामगिरी करावी लागेल या तरी सामन्यामध्ये आपल्याला. निर्णायक सामना असू शकतो या संघाचा. खराब चेंडू चेंडूचा समाचार घेतला. चेंडू सरळ गेला सीमा पार. पंचांचा इशारा मी दिलेला आहे षटकार. एक कमालीचं आक्रमण झालं बघा गोलंदाजावर. चला झेल है. चला तोही सोडला. अब गेंदबाज करे तो क्या करे. या ठिकाणी आपण बघतोय 85 धावा धावपळकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 85 धावा 4 बाद 85. एक समांतर चेंडू टाकला बघा. यावेळी दिशा वगैरेकडे जास्त लक्ष दिलं नाही. एक चांगला चेंडू मी म्हणेल कृष्णा यांचा. एक कमबॅक करणारा चेंडू. चला फुलटा होता. चेंडू हवेत आणि हातात पकडला जातोय झेल. अप्रतिम झेल पकडला फलंदाज मात्र बाद. बघूया. हा वाईटचा इशारा येईल बघा यावेळेस. नियंत्रित बाउन्सर मात्र बघायला मिळाले नाही. 86 धावा बघतोय आपण धावफलकावर. यावेळेस नो बॉल आहे. भारे मैदानातून चेंडू दाखवाय सरळ मैदाना पार. दणदणीत षटकार. बाद 93 आपण बघतोय धावफलकावर. एक चांगलं धावफलक उभारलाय बघा. प्रथम फलंदाजी या ठिकाणी केडी वॉरियर्स संघ. फ्रीडचा इशारा मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. गायकवाड हुसेन बाद झाल्यानंतर उर्वरित सर्व फलंदाजांनी फ्रेट आणि यावेळेस चेंडू नाही. चेंडू रोखला पाहिजे होता. साधारण क्षेत्ररक्षण बघा. चेंडू टप्पा घेत जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकाची समाप्ती आणि या ठिकाणी 7 षटकांच्या समाप्तीनंतर 97 धावा. हा थोडीशी घाई करा बघा. आपल्याला याही नंतर एक सामना पूर्ण घ्यायचा आहे. बॅटीचा स्पर्श नाही त्या ठिकाणी थोडासा
क्षेत्ररक्षण खराब. अगदी दरम्यान सीमेरेषेलगत आपण बघतोय चेंडू रोखला गेलाय. त्यानंतर धाबाची संधी नाही. यावेळेस नो, 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 नो बघा. आता खाया-पिया कुछ नहीं ग्लास फुटा माराना. हाती तर काही लागला नाही. हा 6 धावा. 6 धावा नक्कीच या ठिकाणी घेतल्या जातील. तर हा आगळा-वेगळा षटकार खेळलाय अल्ताफ शेख यांनी. हा सतीश गुप्ते यांनी बरोबर. याही वेळेस, याही वेळेस, याही वेळेस बाद दिलाय. चला यावेळेस मात्र बाद दिलेलं जावं लागेल या ठिकाणी अल्ताफ शेख यांना मैदानाच्या बाहेर. टाटा चषक 2025 सत्र क्रमांक 1 द्वितीय ही स्पर्धा बघा. दिग्विजय भैया लामटे मित्रमंडळ आणि या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटी हे कमालीचं आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. चांगला चेंडू आहे या दरम्यान. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल इम्रान पठाण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो षटकाची षटक क्रमांक 8 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय अंतिम षटक. या दरम्यान या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आदरणीय पवन शेठ बाराडिया साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं कमिटीच्या वतीनं मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत. उजव्या इष्टीच्या बाहेर ट्रॅव्हल होणारा चेंडू आहे. अवांतर धावेचा इशारा आणि त्यानंतर मात्र चेंडूचा पाठलाग सुरू झाला आहे. आणि मला वाटतं यावेळेस चेंडू रोखलाय अशी संकेत बघायला मिळत आहेत. आणि त्यानंतर जर बघितलं तर वाईट दिला गेलाय. 2 अगदी 3 धावा मोफत या ठिकाणी आपण बघतोय धावफलकात जमा होतील. 106 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळणार आहे. हा ट्रॅकर चेंडू आणि त्यावर केलाय पुलचा फटका. हो ऋषी कदम होते बघा त्या ठिकाणी. आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण बघा. प्रयत्न झेल टिपण्याचे होते परंतु ऐन वेळेस त्यांनी स्वतःला रोखलं. बॅड बाउन्स असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी एक कलात्मक क्षेत्ररक्षण आपल्याला दाखवलेलं आहे. एकशे 8 धावा आहेत बघा धावफलकावर. यावेळेस चेंडू चांगला आहे. फलंदाज नक्की नाराज असतील बघा. 108 धावा आहे. शेवटचा चेंडू या सत्रातील. आणि नाणेफेकसाठी दोन्ही संघनायक आलेले आहेत. दोन्ही कर्णधारांचे मी या ठिकाणी स्वागत करेन, आभार मानेल. गोल केलेला आहे स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही. जास्त वेळ वाट बघितली बघा. आणि जास्त वेळ वाट बघितल्यानंतर चेंडूने क्षेत्ररक्षकाची वाट लावली. चकवा दिलाय सीमेरेषेच्या बाहेर जातोय आणि या ठिकाणी मिळतील चौकार. धन्यवाद. जाऊया आपण टॉस साठी. सर्वप्रथम मी आमंत्रित करेन आदरणीय पवन शेठ भराडिया. आणि पवन शेठ भराडिया यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दोन्ही संघ नायक आहेत तर या ठिकाणी महावीर मोबाईल आणि सचिन भैया जोकर दोन्ही संघाचे संघ नायक. भराडिया साहेबांच्या हस्ते करूया नाणेफेक. आजच्या सत्रातील शेवटचं नाणेफेक शेवटचा सामना. हेड इज द कॉल. इट इज हेड. बॅटिंग करणार प्रश्न विचारू का नको.
हा ठीक आहे तर कबूल आहे. फलंदाजी का बरं? फलंदाजी या कारणाने, की आता हवा जी आहे सकाळपर्यंत खालच्या बाजूला होती आणि आताच हवा जी आहे ते पूर्ण जे आपले कॉमेंटेटर आहे त्या बाजूला आहे. ते एक ऑप्शन आहे आणि समजा मगाच्या ह्याच्यात आम्ही डिफेंड केलं होतं टार्गेट आणि आता आम्ही बॅटिंगचं तर काही अडचण नाही. अंदाज घेतलेला आहे. त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. भरपूर अभ्यास केला. वारा, दिशा वगैरे सगळं. तुम्ही काय प्लॅन केला होता? आम्ही प्लॅन आता करूया स्ट्रॅटर्जी कारण की आम्ही पण थोडं त्याच्याबद्दल आहेत का गेम कसा चेंज करायचा. ज्या ज्या प्रकारे ते म्हणले की आम्ही समोर कॉमेंटेटरकडे हवा हवा आहे. तर आम्ही पण त्याच्याबद्दल काहीतरी नियोजनबद्ध करू. ज्या प्रकारे काय प्लॅनिंग केलं नव्हतं? प्लॅनिंग आमचं असं काही नव्हतं एवढं. आता कारण की आम्हाला फ्रेश माइंड खेळायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही काही प्लॅनिंगचं असं एवढं काही विशेष नाही. आता फलंदाजी त्यांनी घेतली म्हणजे फ्री माइंडेड तेच घेणार आहे. तुम्हाला चेसिंग येणार आहे. तुमच्यावर दबाव राहील. नाही आम्ही कमीत कमी त्याला मैदानाची शोभा वाढवली. तुमच्या अ, नितीन 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 मुंडे सर, एक मुलगा पाठवायचा इकडे. या सामना झाल्यानंतर फक्की मारून घ्यायची आपल्याला. फक्की फक्की मारण्यासाठी एक मुलगा पाठवायचा. हा सामना संपल्या, ही इनिंग संपल्यानंतर. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. चला, दोन्ही पंचांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. सर किती आलं टार्गेट? 100 हा बरोबर 113 करायचं. 113. तर यांचं काय झालं इकडे? बॅटिंग आली का? बॅटिंग. बॅटिंग आली. यानंतरचा होणारा जो सामना आहे महावीर मोबाईल शॉपी वर्सेस सचिन भैया देवकर मित्र मंडळ. या सामन्याचा नाणेफेकीचा कल जिंकलेला आहे तो महावीर मोबाईल शॉपी या संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन ठोंबरे आघाडीचे दोन फलंदाज मैदानावरती येताना पाहतोय आपण. एकीकडे आहे ऋषी कदम तर स्ट्राईक वरती फलंदाज दिसत आहेत सचिन ठोंबरे, सॉरी विलास राठोड का? हा विलासच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलक मोठं आहे बघा. 113 म्हणजे षटकापार धावांचा पाठलाग करायचा आहे. हा आक्रमण झालंय. भव्य स्वागत केलंय बघा. तर स्टार्ट कसा असावा तर तो मैदानात राठोड साहेबांनी दाखवलाय. भव्य स्वागत पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज निहाल शेख यांचं झालं. षटकार आलेला आहे आणि विलास राठोड त्यांच्या संघ जर बघितलं तर ऋषी कदम. निहाल शेख यांनी सांगितलं मी सुद्धा गोलंदाजीला आलेलो आहे. घाट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. परंतु या ठिकाणी आपण बघतोय षटकार आलेला आहे. 6 धावा धावपट्ट्यावर आहे. एक मोठा श्रीगणेश केलाय. समोर मारलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिला गेली. हवा हवा आई. दुसरा षटकार. चला आक्रमण मात्र केलं गेलेलं आहे. विलास राठोड
आघाडीच्या गोलंदाजावर केलेला आश्रम यावेळेस स्कोअर लाईनच्या दिशेने धमाकेदार डाऊन द ग्राउंड फटका केला. क्षेत्ररक्षक बघा, क्षेत्ररक्षक बघा. याला म्हणतात क्षेत्ररक्षण, याला म्हणतात जिंकण्याची जिद्द. स्ट्राईकवर येत आहेत 13 माफ करा स्ट्राईकवर ऋषी कदम आलेत बघा आणि धावफलकावर 13 धावा आहेत. एक प्रतिभावान खेळाडू म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे बघितलं जातं ऋषी कदम आणि एक हाती या सामन्याला फिरवण्याची ताकद असलेला हा बॅटर आहे. परंतु या रंगमंचावर त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल, दाखवावं लागेल. जाऊया मैदानात. फ्लिक केला, हेलिकॉप्टर उडतोय, काव कॉर्नर चेंडू 1 2 4 कडक कडक चौकार. सतरा धावा फलकावर आहे. हे पोटेन्शियल आहे बघा, ही गुणवत्ता आहे या फलंदाजाची याही वेळेस. परंतु यावेळेस टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक तात्काळ चेंडूवर मात्र येतोय. सिंगल पूर्ण करतील या ठिकाणी धावफलकावर मात्र आपल्याला बघायला मिळतील 18 धावा. पहिल्या षटकाला देऊया पूर्णविराम. हे थोडस मागणं षटक या ठिकाणी पूर्णत्वास मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये 42 चेंडू आणि 95 धावांची गरज आहे. तो गोलंदाजांना सुद्धा एक वेगळी रणनीती दाखवावी लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागणार बघा. कारण मागील षटकामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी 2 षटकार आणि 1 चौकार यावेळेस फलंदाजांनी खेळलेले. हा थोडासा वेगळा प्रयत्न केला. आताप शेख आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जर बघितला तर डॉट मात्र असणार आहे. ऋषी कदम आता ऋषी कदम हा सामना जिंकून देणार का, हा जो प्रश्न आहे. आयकॉन आहेत आणि आयडॉल आहे. आयडॉलच्या भूमिकेमध्ये मात्र आपण ऋषी कदम यांना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. या भूमिकेला त्यांना न्याय द्यावा लागेल. नाही, टायमिंग नव्हता. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. धावफलक पुढे जाईल. 19 धावा आपण बघतोय. धावफलकावर असणारे अल्ताफ शेख एक चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये करताना बघायला मिळत आहेत. आणि गोलंदाजांची सुद्धा कामं असतात बघा, कारण आघाडीच्या गोलंदाजाने 18 धावा दिलेल्या आहे. येणाऱ्या गोलंदाजाचं काम आहे संघाला पुन्हा एकदा विजय पथावर आणायचं आणि ते काम अल्ताफ शेख मैदानाच्या आतमध्ये चांगल्यारीत्या करतायत. विलास राठोड, तर राठोड नावातच सगळं काही लपलेलं आहे बघा. विलास राठोड नाम ही काफी आहे. हा एका लाईनीत केलेला चेंडू बघा, कमालीची लेंथ होती यावेळेस. 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. 19 धावा मात्र स्थिर मैदानाच्या आतमध्ये. 39 चेंडू आणि 94 धावांची गरज. गॉड बिहाइंडचा अपील आहे, परंतु या ठिकाणी आपण बघतोय मुख्य पंच धम्मा जाधव सर मात्र बर्फासारखे थंड आहे. या अपीलला फेटाळून लावलेलं आहे. आणि मित्रांनो, अपील बद्दल नक्की चर्चा करून जीवनात माणूस 2 ठिकाणी अपील करीत असतो बघा. एक आता या ठिकाणी अपील झाली. जज साहेब आहेत धम्मा जाधव, या अपीलला फेटाळलंय. जाऊया. अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणार आहे तो 1 बाउन्स खणखणीत चौकार. हा या ठिकाणी जे प्रमुख अतिथी आहे पवन शेठ बराडिया यांना सलामी दिलीत बघा. आणि बराडे साहेब स्वतःचा जीव वाचवा, कारण वारा इकडचा आहे. अगोदरच त्या कर्णधारानं सांगितलंय तर आपला जीव सुद्धा वाचवायचा आहे.
अवांतर धावेचा इशारा आहे. अगदी या ठिकाणी आपण बघतोय एका धावेची प्रगती मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल. 24 धावा धावफलकावर आहे. गणित गुणोत्तर जर बघितलं तर थोडेसे विस्कळीत होत आहेत. चांगली गोलंदाजी करतायत बघा या ठिकाणी अल्ताफ शेख. मात्र शेवटच्या चेंडूसाठी त्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. विलास राठोड खूपच आहे क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक कमालीचं क्षेत्ररक्षण बघा. त्यानंतर षटक या ठिकाणी संपलं गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर नाबाद 25 धावा. ब्रह्मा सर पक्की पाठवायची का? पक्की पक्की मारणार पाठवू का? हा ठीक आहे. जाऊ द्या फास्ट. हा थोडस वेगात जा मग. वेगात जा आणि आता ड्रिंक ब्रेक घेऊ नका बरं का. हम्म. नाही या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी कमिटीचे सर्व सदस्य काम करतायत आणि या ठिकाणी अंबाजोगाई असेल, बीड जिल्हा असेल, अनेक स्पर्धांमध्ये ज्यांना आपण आयकॉनच्या भूमिकेमध्ये बघितलं, नितीन मुंडे यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मात्र मैदानाची निगराणी करताना बघायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे दिग्विजय भुवा लोमटे हे सुद्धा या ठिकाणी मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना आपण या ठिकाणी बघतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी थांबलेल्या टेनिस क्रिकेटला जिवंत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अंबाजोगाई मर्यादित ही स्पर्धा ठेवली बघा. या तालुक्यातील खेळाडूंना खऱ्या अर्थानं एक व्यासपीठ देण्याचं काम या ठिकाणी दिग्विजय भुवा लोमटे यांनी केलं आणि काकांना पुन्हा एकदा एक आदरांजली देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्ताने केलंय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुनील काका लोमटे यांची गुणगौरव करणारी ही स्पर्धा आहे आणि अर्थात त्यांच्या जन्मोत्सवाचा औचित्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय जे साधलं गेलं. आज 27 तारीख आहे आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण या ठिकाणी बघतोय आणि पहिल्याच दिवशी जर बघितलं तर कमालीचं यश या स्पर्धेला मिळालेलं आपल्याला बघायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. आसिफ बागवान गोलंदाजी मार्कवर यशस्वी गोलंदाज आहे बघा. त्यानंतर गणित गुणोत्तर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 36 चेंडू आणि 88 धावांची गरज आहे. सामना चालू करा. हा चला जाऊया मैदानामध्ये. 36 चेंडू आणि 88 धावांची गरज आहे. राठोड चला यावेळेस मिड विकेट यांचंही स्वागत केलंय. आइए आपका स्वागत है. षटकारानं स्वागत होतंय आणि धावफलकावर तब्बल 6 धाव्यांची प्रगती. 31 धावा धावफलकावर विजयाचे समीकरण मैदानात बदलले जात आहेत. 35 चेंडू 82 धावांची गरज येणाऱ्या काळामध्ये. असे बागवान दिशा बदलून मात्र तयार आहे. यावेळेस रायटा मोरदी विकेट मारा करतील. विलास राठोड आणि ऋषी कदम 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र बघायला मिळत आहेत. एक मोठ्या धावफलकाचा पाठलाग आपण बघतो. 113 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. फुलटॉस राठोड आहे बॉस. यावेळेस दमदार षटकार. सदोतीस धावा धावफलकावर आहे. षटकारांचा पाऊस अगदी या ठिकाणी आपण बघतोय. पाठोपाठच्या 2 षटकारांवर जाऊया. पुढचा चेंडू आहे. हा हॅड्रिक होणार. यावेळेस मिड विकेट 1 बाउन्स. चेंडू रेषा पलीकडे अनगणित चौकार. एक्केचाळीस धावा आहेत बघा धावफलकावर. काय कमालीची सुरुवात झाली.
33 चेंडू आणि 72 धावांची गरज. आणि ज्या प्रकारे या ठिकाणी विलास राठोड फलंदाजी करतायत, गोलंदाज मात्र सुटकेचा श्वास घेऊ शकत नाही. आसिफ बागवान यांच्यावर हल्ला बोल केलाय, आक्रमण केलं गेलं. सुरुवातीचे 3 चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले गेले. 2 चेंडू आकाशमार्गे गेले. तिसरा चेंडू मात्र जमिनीला स्पर्श करून म्हणजे सीमेरेषेच्या अलीकडे टप्पा घेत सीमेरेषेच्या पलीकडे गेलाय. नाही, इतकी चांगली फलंदाजी तुम्ही समोर करतायत तर तुम्हाला हा फटका खेळण्याची काय गरज आहे? चुकीचं शॉट सिलेक्शन केलंय. समोर इतकी चांगली फलंदाजी केली बघा. लॉंग ऑफला एक षटकार आहे, लॉंग ऑनला एक षटकार आहे, मिड विकेटला चौकार आहे, चौफर फटकेबाजी आपण करतायत. नाही, बॅटीची कडा लागली. सिंगल मला वाटतं या ठिकाणी पूर्ण करतील. 42 धावा धावफलकावर आहेत. 31 चेंडू 71 धावा. हे विजयाचं समीकरण आहे बघा. आणि यानंतर जे 2 षटक येणारे मित्रांनो ते अत्यंत महत्वाचे असतील. यावेळेस ऋषी कदम पदधारीतला बघतोय आणि यावेळेस अगदी समोर मारला. फलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू गेलाय थेट मैदानाच्या बाहेर. या फटक्यात होतं वजन. हवा मिळतील अर्धा डझन षटकार. 42 धावा बघतोय आपण. 48 धावा आहेत. अत्यंत महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलं. 3 षटकानंतर 48 धावा धावफलकावर 30 चेंडू आणि 65 धावांची गरज. 30 चेंडू आणि 65 धावा. आयकॉन आहेत बघा गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी हुसेन गोलंदाजी मार्कवर मात्र बघायला मिळेल. यावेळेस बघा आणि बघत राहा. हुसेन यांचं सुद्धा स्वागत झालंय षटकारानं. 54 धावा धावफलकावर आहे. सामना बदललाय, रंग बदललाय. 29 चेंडू आणि 59 धावा. पायाकडे होता चेंडू. लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला फटका डाऊन द ग्राउंड आणि त्यानंतर या ठिकाणी एक सिंगल पूर्ण होताना बघायला मिळणार आहे. आज मात्र गोलंदाजांना सुट्टी नाहीये. प्रत्येक गोलंदाजाचं भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. 55 धावा धावफलकावर आहे. अर्थात सामना अजून संपलेला नाही. 28 चेंडू 58 धावांची गरज आहे. सूचित नक्की केलाय. क्षेत्ररक्षक आहे या फटका करता. सिंगल या ठिकाणी पूर्ण करते. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही एंड कडून फलंदाजी चालू आहे. अर्थात परंतु ज्या वेळेस त्यांना संधी मिळाली त्यांनी मोठे फटके खेळलेले. आणि एका देशाने विलास राठोड नाम ही काफी आहे. राठोड हा चेंडू कास आहे. धावबादची संधी असेल. डायरेक्ट हिटची अपेक्षा होती. बाद चेंडू माफ करा या ठिकाणी सिंगल आपण बघतोय जी पूर्ण झालेली आहे धावांतरच्या स्वरूपामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतील धावफलकावर 57 धावा. षटक क्रमांक जर बघितलं तर 4, 26 चेंडू 56 धावांची गरज. लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. हा ज्यावेळेस क्षेत्ररक्षकांना संधी मिळणार आहे त्यांनी चांगलं काम करायचं आहे. गोलंदाज मात्र प्रयत्नशील आहे. फलंदाजांनी मात्र अगदी मैदानात येताना सांगितलं आम्ही जिंकायला आलेला आहे. तो इशारा दोन्ही बॅटर्सने मैदानाच्या आतमध्ये दिलाय. फलंदाजाचा पाठलाग केलाय. बुमर
समीकरण आहे काय सांगा 25 चेंडू आणि बनवायचे आहेत धावा त्या 55. हा इट्स अ फेअर डिलिव्हरी बरं का. हा चेंडू योग्य आहे. तो चेंडू योग्य आहे. लागला तरी तो फेअर डिलिव्हरी सोडल्यानंतर हा 4 षटकांचे समोर आणि त्यानंतर 59 धावा धावफलकावर आहे. 24 चेंडू आणि 54 धावांचं लक्ष येणाऱ्या काळामध्ये मात्र विभीषण आबा गडदे मित्रमंडळ अंबाजोगाई या संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू 54 धावांची गरज. चला धम्मा सर यानंतर एक सामना घ्यायचा आहे आपल्याला 4 वाजायलेत. वेळेचं नियोजन करायचे धम्मा सर. सूचना देत चला वारंवार. धम्मा सर सहकार्य करा, थोडं डिस्कस करा, परंतु थोडीशी फास्ट करा बघा. कर्णधार हुसेन सरांना विनंती असेल थोडंसं वेळ वाचवा बघा आजच्या दिवस फक्त. तुम्ही भरपूर सहकार्य केलं, सगळ्यांचे आभार आहे बघा या ठिकाणी. दिग्विजय भैया लोमटे मित्रमंडळाच्या वतीने सर्व संघांचं मनस्वी आभार. राजू शेख दिसायला हा गोट्या विवेक मोठा गोट्या विवेक आणलेले बघा. कसा फेरबदल केला एक मध्यम गती गोलंदाजाला यावेळेस पाचारण केलं जातं गोलंदाजीसाठी. पेट यॉर्कर जबरदस्त सुरुवात बघा. क्षेत्ररक्षण सुद्धा कमालीचं बघायला मिळालं त्या ठिकाणी. पहिला चेंडू या ठिकाणी पार झाला. 60 धावा धावफलकावर 23 चेंडू 53 धावांची गरज. विवेक जर्सी क्रमांक 1 आणि 1 नंबरची कामगिरी करावी लागणार आहे. पुरेशी कदम आहे. नाही धावाची संधी असेल त्या ठिकाणी. तर दुसरा चेंडू सुद्धा यावेळेस फलंदाजाला निरुत्तर ठेवतोय, म्हणजे बांधून ठेवलाय फलंदाजाला. फॉलो थ्रू मध्ये आपलातून क्षेत्ररक्षण बघा. तर अगोदरच चर्चा झाली होती अगदी या ठिकाणी सचिन मुंडे सर म्हणले होते एक षटक जर चांगलं पडलं तर या सामन्याचा वेगळा निकाल येऊ शकतो. तर बघा त्या दृष्टीने जर बघितलं तर खऱ्या अर्थाने एक चांगलं षटक या ठिकाणी टाकलं जात आहे. नाही डाव्या इष्टीच्या दिशेने टाकलेला चेंडू आहे. हा फायदा उचलला गेला नाही, परंतु अवांतरची मदत मात्र धावफलकाला मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाईल. या ठिकाणी 62 धावा आपण बघतोय. कमालीचा याही वेळेस शरीर भेदी चेंडू होता आणि कमालीचा उकेलाय चेंडू गेलाय मैदानात पार. दमदार षटकार. या ठिकाणी षटकाराच्या साहाय्याने आपलं अर्धशतक पूर्ण करताना पाहतोय आपण विलास राठोडला. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक करतोय विलास स्वतःच. तर कमालीचं अर्धशतक आणि वेळेवर आलेलं बघा. शतकापार धाव्यांचा पाठलाग करीत असताना राठोड साहेबांनी अर्धशतक केलं आणि ऋषी कदम झेल सोडलाय. आता सामना सुटलाय का झेल सुटलाय हे बघूया. दुसऱ्या धावेला जात आहेत आणि तो देखील थोडासा गहाण मात्र बघायला मिळाला. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण होत आहेत. 71 धावा धावफलकावर मात्र लागल्या गेल्या. 18 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज आहे आणि हा सामना एक वेगळ्या दिशेने चाललेला आहे. नाव घेता थांबला. पारितोषिक लावा दोन्ही बॅटरसाठी लगातार 3 षटकाराला 500. ऐका बबलू शेठचं नाव घ्या.
तर या ठिकाणी सलग 2 षटकारांसाठी पारितोषिक आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खाट उपस्थित आहेत आदरणीय पवन शेठ भरडिया यांच्या वतीनं 2 षटकारांसाठी ₹500 बघा. लगातार हा हे सांगायचं राहिलं बरोबर आहे. लगातार 2 षटकारांसाठी. तर 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. वॉव! झेल पकडलेला आहे बघा. येस बोटवर आहे. एकदा राठोड साहेबांसाठी टाळ्या उद्या बघा. या सामन्याचा निकाल जो लागेल तो लागेल बघा. परंतु संघासाठी काय केलं पाहिजे होतं, ते सगळं काम या ठिकाणी नक्कीच विलास राठोड यांनी केलेलं आहे. चला मित्रांनो, आज फलंदाजीमध्ये जास्त काही झालं नाही या सामन्यामध्ये, परंतु गोलंदाजीमध्ये हुसेन यांनी अ, संघाला पहिलं यश मिळवून दिलंय बघा. राठोड साहेब पळतलेल्या त्या ठिकाणी महेश देशमुख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र येतोय. आता मला वाटतं ऋषी कदम यांना स्वतःच काहीतरी करावं लागेल बघा. लवणकडे येणारा चेंडू आहे. हा नसीब होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल बघा. जीवनात तुम्हाला गोलंदाजी आली नाही तरी चालेल, फलंदाजी नाही आली तरी चालेल. परंतु तुम्हाला जर क्षेत्ररक्षण आलं नाही, तर तुम्ही क्रिकेटसाठी बनलेलेच नाहीये. तुम्ही काहीच कामाचे नाही. जाऊया. ऋषी कदम आहे बघा. स्विचचा प्रयत्न होता. टॉपेज चांगल्या गतीने गोलंदाजी करताना या ठिकाणी हुसेन हा सिंगल पूर्ण करतील बघा. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी आहे बघा. 15 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज आहे. सामना थोडासा रंग दाखवायला लागलेला आहे. हो, 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 हो. वाव! छत्रपतींचा छावा. येतोय 6 धावा. षटकार. कडक. हा सलग 2 षटकारांसाठी पारितोषिक आहे बरं का. पवन शेठ बारडिया यांचं ₹500. पहिला आलेला आहे. 79 धावा धावपळकावर आहेत. 14 चेंडू आणि 34 धावांची गरज. थोडीशी मदत यावेळेस महेश देशमुख धाव फलकाला करतायत बघा. आताच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. पहिला षटकार मात्र त्यांनी साकारलेला आहे. आ चांगला चेंडू आहे बघा. यावेळेस हुसेन यांचा कमबॅक करते. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 13 चेंडू 34 धावांची गरज. शेवटचा चेंडू असणार आहे. हा चेंडू सुद्धा महत्वाचा आहे बघा. कारण यानंतर गणित गुणोत्तर कळतील आपल्याला करायचं काय नेमकं. हा डॉट आला. जास्त क्रॉस खेळतायत बघा. मी देतो पैसे बस मी देतो पैसे कुणाल दादा लोमटे. हा ऋषी कदम यांच्यासाठी हे सेपरेट पारितोषिक आहे. जर त्यांनी सामना जिंकून दिला तर ₹501 पारितोषिक कुणाल दादांच्या वतीने दिलं जाईल.
बघूया त्याला सूचित केलाय सुपर हिट केलाय षटकार आलेला आहे बघा समीकरण आले 11 चेंडू धावा बनवायचे 28 धावा मॅच इज ऑन मॅच अजून संपलेला नाही कारण ऋषी कदमने अजून हार मानलेली नाही हा या अगोदर आम्ही नक्की सांगितलं होतं ऋषी कदम जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे त्यांच्यात तो दम आहे सामना जिंकून देण्याचा म्हणून त्यांचं नाव ऋषी कदम आहे चला यावेळेस गोलंदाजानं सांगितलं आमच्या हातात सुद्धा चेंडू आहे विवेक यांचा हा चेंडू मात्र अतिशय चांगला आहे पुनरागमन करणारा हा चेंडू मात्र डॉट आहे मैदानाच्या आतमध्ये या षटकावरच्या दिशेने खेळलेला फटका पाठलाग होतोय क्षेत्ररक्षक चेंडू मागे फक्त पळू शकतात चेंडू मात्र सीमेरेषेच्या पलीकडे चौकार 9 चेंडू 24 धावांची गरज सामना संपलेला नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये 2 बिग बॅटर आहे एकीकडे ऋषी कदम आहे तर दुसरीकडे महेश देशमुख अर्थात या ठिकाणी कुणाल दादांच्या वतीनं 500 रुपयांचा प्राइज आहे ऋषी कदम यांनी जर हा सामना जिंकून दिला तर अजून एक पारितोषिक आला आहे ऋषी कदम साठी संघाचे संघ मालक बिभीषण आबा गर्दे यांच्याकडून ऋषीने जर सामना संपवला तर त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे ऋषी कदम यासाठी कमालीचा चौकार आहे बघा आणि मोक्याच्या क्षणी आता या फलंदाजीला आकार दिला जातोय चौकार येतोय कुठेतरी कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला सामना अजून संपलेला नाही चांगली गोलंदाजी करावी लागेल रोखावं लागेल ऋषी कदमला 8 चेंडू आणि 20 धावांची गरज अगदी समोर सपाट षटकार क्या बात है लाजवाब फलंदाजी सामना एकतर्फी केलाय बघा आता कारण 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे सलग 2 षटकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक बराडिया साहेबांचं यावेळेस डाऊन द ग्राउंड 2 क्षेत्ररक्षक पाठलाग हो जबरदस्त जबरदस्त कमालीचं क्षेत्ररक्षण हुसेन यांचं बॅकअप आलेला आहे हो बघा आता ही पराभवाची लक्षण आहे बघा हे पराभवाची लक्षण आहे पराभवाची या ठिकाणी पळत असताना चौकार म्हणजे पळून 4 धावा पूर्ण केलेल्या आहे संघ मालक आदरणीय बिभीषण आबा गर्दे यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयांचा प्राइज येत आहे 6 चेंडू 10 धावांची गरज 6 चेंडू 10 धावांची गरज आहे अल्ताफ शेख यांच्याकडे दिला गेलेला चेंडू स्ट्राईक वर जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी महेश देशमुख बघायला मिळतील यापुढील होणारा सामना महावीर मोबाईल शॉपी आणि सचिन भैया देवकर मित्रमंडळ सचिन भैया देवकर मित्रमंडळ या संघाने लागलीच तयार राहायचं आहे लाईनअप करून रेडीच राहायचं आहे
या षटकाराने समीकरणामध्ये बदल होताना दिसतो. शेवटचे 5 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या 4 धावा. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवला या 2 बॅटरने. आणि आपण सामना संपल्यानंतर धावपळ करायची नाही बरं का कोणत्या लाईनअप मध्येच आपण द्यायचं नाहीये. मैदानात कोणी आपल्याला यायचं नाहीये. आजचा शेवटचा सामना पूर्ण करायचा विनंती आहे. परत एकदा झोल येतो. संधी होती षटकार मारण्याची, परंतु कमबॅक केला इथे गोलंदाजाने. चांगला चेंडू नव्हता, परंतु समाचार नाही घेऊ शकला इथे महेश देशमुख. चला लवकर. कृष्णा सावंत आलेले आहेत बघा आणि खऱ्या अर्थाने अजून सामना संपलेला नाही. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो, हा अनिश्चिततेचा खेळ असतो. अगदी सरडा कमी वेळात रंग बदलत असेल, परंतु क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पारितोषिक तर चालूच आहे. कुणाल दादा लोमटे यांच्याकडून सामना संपवलेला ऋषी कदम यास 500 रुपये व बिभीषण आबा बाद चेंडू आलेला आहे. यांच्याकडून 500. बाद चेंडू आलेला आहे आणि त्यानंतर मला वाटतं सॅक्रिफाईस केलंय. कृष्णा परतावं लागेल. कृष्णा सालुके वे बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज या ठिकाणी धावतात आहे. चला चला 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. परत एकदा समीकरण बदलताना दिसतंय. 3 चेंडू धावा बनवायच्या आहेत त्या 4 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर समीकरण होतं 5 चेंडू 4 धावा. त्यानंतरचे 2 सुंदर असे चेंडू कमबॅक केला इथं गोलंदाजाने. आणि फलंदाज आला आहे अजय शेळके. अजय शेळके मात्र येत आहेत बघा. आणि मी अगोदरच सांगितलं थोडस सेन्सिबल क्रिकेट इथं ऋषीला खेळावं लागेल. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ऋषी कदम ज्यांनी इथपर्यंत सामना आणलाय ते शेवट करणार का? हा सेन्सिबल क्रिकेट बघा. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येईल. त्या ठिकाणी जर बघितलं तर सिंगल पूर्ण करतायत. आणि मला वाटतं स्ट्राईक वरती ऋषीला थांबायचं आहे. त्यामुळे इथे अजय शेळके स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करताना आपण पाहतोय. लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. शेवटचे 2 चेंडू धावा बनवायच्या आहेत त्या 3 धावा. तर 2 चेंडू 2 चेंडू धावा बनवायच्या आहेत त्या 3. आटातटीचा सामना, निर्णायक सामना. हा मी अगोदरच सांगितलं होतं. या ठिकाणी याला क्रिकेट म्हणतात मित्रांनो. क्रिकेट कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाही. 1 चेंडू 3 धावा आहेत. सामना जर काय झाला सुपर ओव्हरची लढत या ठिकाणी घेतली जाईल. 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू 3 धावा आणि आता सामना कुणीही जिंकू शकतं. पायाच्या दिशेने टाकलाय. पायाच्या दिशेने टाकलाय. पहिली सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. या स्पर्धेत सामना काय झालेला सामना काय झालेला बघा या ठिकाणी. हा इथेच थांबा. लवकर मध्ये थांबा. चला तुम्ही दोन्ही कर्णधार इकडे या. हो दोन्ही कर्णधार इकडे या. दोन्ही संघाचे कर्णधार इकडे या. दोन्ही संघाचे कर्णधार इकडे या. नाही बक्षीस दात्यांनी आहे ना पारितोषिक चांगल्या मनाने लावली होती. चला दोन्ही कर्णधार इकडे या. वेळ घ्यायचा नाहीये. लवकर. अरे दोन्ही कर्णधारांनी यायचं यांचं नाही का. हॅश लवकर यायचं इकडं.
लिहून घ्या लिहून घ्या. हे ते नाव सांग फास्ट तुझे बॅटर कोण आहे सांग. बॉलर कोण आहे? बॉलर हा. तुझे बॅट्समन सांग तीन. सर बॉलर बॅटिंग कशी पैसे ठेवा. तू काय येतं मग. तोच जमत हा ठीक आहे. मी बॉलिंग करू शकतो. हा ठीक आहे ठीक आहे बॉलर. तीन बॅट्समन ना बॉल नंतर तुमचं सांगा बॉलर चला ठीक आहे ठीक आहे बॉलर आहे बरं का चला चला तुम्ही मध्ये जावा चला जाऊन द्या हा हुसेन सर तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. कसं असतं हा कसं हा इनिंग बॉल राहील बर का. इनिंग बॉल राहील. बॉल इनिंग जो बॉल चालू होता तो चेंडू वापरला जाईल. चला घरी जाऊ ना चला चला क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. वेळेचं थोडंसं भाग ठेवायचंय. बॅटर मैदानामध्ये पाठवायचे लवकरात लवकर. चला चला हुसेन सर चला क्षेत्ररक्षण सर तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. हुसेन सर तुम्ही अरे पुढे match आहे आपला. हा एक मॅच घ्यायचा आहे. धम्मा सर आपल्याला पक्षी घ्याव करा. चला 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 हा ऋषी चला चला लवकर बॅटर पाठवायचे. महेश देशमुख चला लवकर. जो बॅटर दोन ते लवकर मैदानात चलायचे. अहो त्या 3 पैकी 2 जण पाठवा तुम्ही मध्ये. नितीन मागे सर गेले का दिसतं आम्हाला असं हा सर का हॅलो हा गेला का तू द्या लवकर सांगा महेश आणि ऋषी पाठवा ना तुम्ही मध्ये आदेश आहे थोडं इथे चेंजेस झालाय. बिभीषण आबा करतो या संघाचा जो आला विलास आला होता राहू द्यायचा का विलास आला ठीक आहे आला राहू द्या ठीक आहे. चल विलास लवकर थांबतो. हा चला चला या स्पर्धेचा पहिली सुपर ओव्हर पाहण्याची संधी प्रेक्षकांना. तर या ठिकाणी 113 धावांचा पाठलाग करीत असताना मात्र सामना बरोबरीमध्ये सुटला आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय सुपर ओव्हर मध्ये हा सामना होऊन पोहोचला आणि दोन्ही संघांमध्ये थोडासा बदल मात्र बघायला मिळेल बघा. बॅटिंग फास्ट करायची थोडंसं हरी करायचं पंच थोडंसं लवकर घ्यायचंय. यानंतर एक सामना होणार आहे आपला. चला आपल्याला तो सामना पूर्ण करायचा आहे बघा लवकर लवकर. दोन्ही संघाला रिक्वेस्ट आहे थोडंसं फास्ट घ्यायचं आणि केडी वॉरियर्स या संघाला सुद्धा ज्यावेळेस आपली गोलंदाजी संपेल एकदम फास्ट आपण बाहेर जायचंय आणि आपले जे फलंदाज आहेत ते लवकरात लवकर त्यांनी मैदानात यायचंय. हे पहा यानंतर आहे ना बिभीषण आबा गर्दे आता सामना सुरू झालाय. पहिला चेंडू जर बघितला तर बिग हिट केलाय षटकार. भव्य स्वागत या ठिकाणी होत आहे. सुपर ओव्हरचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आणि निश्चित एक मोठं धावफलक या 6 चेंडूंवर उभारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. बॅटर महेश देशमुख आणि त्यांना साथ देताना ऋषी कदम पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दोन्ही बॅटर्स आल्या गेले तर संघनायक हुसेन हा कमबॅक होतोय बघा. मैदानाच्या आतमध्ये मात्र डॉट चेंडू असणार आहे. हा सामना चढ उतार करीत आपण बघतोय. अगदी बॅलन्स म्हणजे समांतर झालेला आहे. षटक संपल्या बिभीषण आबा करते आपण एकदम फास्ट मैदानामध्ये यायचंय. तुम्ही लाईन मध्येच उभे राहा अगोदरच. हा बॅटीची कणा घेतलेले क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असणार नाही. साधारण क्षेत्ररक्षण आहे बघा. मुन्ना गर्दे थोडस इकडे लक्ष द्यायचं. तिसऱ्या चेंडूवर जर बघितलं तर 2 धावा निघाल्या. धावफलकावर 8 आहे. धावा 8 असणार आहे. हे चांगली गोलंदाजी मी म्हणेल. मुन्ना गर्दे
थोडंसं लक्ष द्या. आपला संघ रेडी ठेवायचा. लगेच फास्ट यायचं आपण आतमध्ये. लाईन मध्ये तुम्ही हा. आतमध्येच उभे राहा. वेळेचं नियोजन करायचं. लोअर सुटत होता आणि त्याला पाठवलंय खूप दूर षटकार. 14 धावा धावपळकावर आहे. महेश देशमुख. आता स्ट्राईकला काम त्यांनाच करावं लागेल. हे कमालीचं बॅटल आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट. 14 धावा धावपळकावर 2 चेंडू शिल्लक. सुपर ओव्हरचा थरार. यावेळेस पाहिलं जाईल चेंडू हेच सीमारेषा पलीकडे. यावेळेस 1 बाउन्स टू डिफेन्स. खणखणीत चौकार. 18 धावा धावपळकावर मात्र 1 चेंडू शिल्लक असताना एक चेंडू आहे बघा. हा महत्वाचा चेंडू आहे. हा डॉट आलेला आहे. हा धाव पूर्ण झाली बघा. धाव पूर्ण झालेली आहे. हा हॅलो. या ठिकाणी बघितलं आपण पडून 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. आणि या 2 धाव्यांमुळे 20 धावा. 20 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. विजयासाठी एकूण जायचं टीम लाईनअप मध्ये जायचं. टीम लाईन केडी वॉरियर्स. तुम्हाला आता पेनल्टी दिली जाईल बरं का लाईनीमध्ये नाही आले तर. हा तुम्हाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल यानंतर कोणत्याही संघाला. हा लाईन मध्ये जर आलं नाही कोणता संघ. विनंती आहे बरं का. वारंवार त्या सूचना द्याव्या लागतायत. हॅलो. महेश देशमुख गोलंदाजी करेल. महेश देशमुख. महेश देशमुख तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. हुसेन अल्ताफ आणि सतीश यापैकी नाही तिथं महेश किवचा काहीच ऐकू नका. महेश देशमुखलाच गोलंदाजी करायची आहे. दुसरा गोलंदाज नाही चालत आता. महेशजी तुम्ही यादी दिल्यानंतर त्याच्या चेंजेस होत नसतात. महेश देशमुखच असतो आता गोलंदाज. हा हा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद. चला चला बॅटर पाठवायचे केडी वॉरियर्स. किरण गौतम सर आपले प्लेअर लवकर मैदानात पाठवायचे. चला चला फास्ट थोडस. हा यानंतर ज्यांचा सामना आहे. आणि यानंतरचा जो फलंदाज आहे त्यानं पण रेडी राहायचं. वेळ कसलाच घ्यायचा नाहीये. हा चला आवरा लवकर. नाही जमतं काय नसेल. सबस्टिट्यूशन चालू त्याला मान्य आहे. हा हे पहा क्षेत्ररक्षकांचं जर सबस्टिट्यूशन असेल तर ते मान्य केलं जाईल बरं का. सबस्टिट्यूशन मान्य आहे. हा परंतु ज्यांची नावं यादीमध्ये आहे, म्हणजे गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल त्यामध्ये चेंज करता येणार नाही. नाही नाही हा 3 फलंदाज आहे. तर मला वाटतं हुसेन आणि सतीश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. त्यामुळे जो तिसरा फलंदाज आहे तो अल्ताफच असणार आहे. चौथा फलंदाज चालणार नाही. तो असेल नसेल काय नाही. सामन्याला सुरुवात करायची आहे लवकर. महेश देशमुख बघा. आता फलंदाजी केली आता गोलंदाजी करायची आहे. सुपर ओव्हरचा थरार आहे.
पहिला चेंडू कमालीचा बघायला मिळाला. स्विंग होताना दिशा आणि एक नियंत्रित वळणारा चेंडू बघा. राऊंड विकेट मात्र आलेले आहेत. पहिला चेंडू जर बघितला तर पूर्णपणे डॉट आहे. 5 चेंडूंमध्ये 21 धावा तुम्हाला बनवायच्या आहे जर हा सामना जिंकायचा आहे. नाही, टायमिंग घेऊया नाही. चेंडू कॉर्नरकडे जातोय. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतील. 4 चेंडू 20 धावांची गरज. म्हणजे तुम्हाला सगळे फटके निकाली लावायचे आता. नहीं चलेगा, इक्का दुक्का मारना पडेगा, चौका छक्का. अगदी बरोबर. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल सतीश गुप्ते सरांना. हा चेंज ऑफ पेस होता बघा. चेंज ऑफ पेस. या लेग बाईची धाव आहे ही. ही धाव लेग बाईची आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार. धावा बनवायचे 19. परत एकदा सुपर होईल का? 3 चेंडूंवर 3 षटकार जर मारले तर सामना काय होईल बघा परत. चला टप्पा पडेल. चौकार येतोय. 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी जर गोलंदाज चुकला तर या संघाला जिंकण्याची संधी आहे बघा. कमालीची फलंदाजी आणि गोलंदाजी केली या ठिकाणी महेश देशमुख यांनी. लॉंगऑफच्या दिशेने खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे येतोय. चला या पुढील जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. जो संघ क्षेत्ररक्षण करायचा लागलीच मैदानात येईल. चला दोन्ही लाईनअप मध्ये बाहेर जायचंय. टीम बिभीषण आबा गड्डे लाईनअप मध्ये बाहेर जायचं. लाईनअप तिथं जमा होऊन जात जा. कोणीही डिसिप्लिन तोडण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यांनी लाईनअप मध्येच बाहेर जायचंय. हो. हा धन्यवाद बरं का आपण